सत्यशोधक शिवक्रांती टीव्ही न्यूज। ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या, लेख, काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन, लेख, नोकरी विषयक बातम्या, वाढदिवस, रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंद्यांचं उद्घाटन, यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा। आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील। शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01। सौ निर्गुणा व डॉक्टर केराप्पा गवळी यांच्या सुवर्ण महोत्सवी लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षा। जय ज्योती, जय क्रांती, सत्यमेव जयते। संत सावतामाळी प्रसन्न, ज्योतिर्लिंग प्रसन्न, कुलदैवतांच्या आशीर्वादानं सौ जिजाबाई व श्री तुकाराम हणमंत गवळी राहणार पेनूर यांचे ज्येष्ठ चिरंजीव डॉक्टर श्री केराप्पा गवळी यांचा शुभविवाह। ची चौका निर्गुणा सौ रुक्मिणी व श्री केराप्पा भानुदास डोके राहणार पेनूर यांची ज्येष्ठ सुकन्या यांचा शुभविवाह रविवार दिनांक 12 मे 2000 यांचा शुभविवाह रविवार दिनांक 12 मे 1974 मुक्काम पोस्ट पेनूर, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर या ठिकाणी झाला होता। त्या लग्नास आता 50 वर्ष पूर्ण झाली आहेत। त्यानिमित्त त्यांच्या लग्नाचा सुवर्ण महोत्सवी वाढदिवस कार्यक्रम रविवार दिनांक 12 मे 2024 रोजी मोहोळ येथील सोलापूर हायवे रोडवरील स्वातंत्र्य सेनानी संदीपान गायकवाड मंगल कार्यालयात संपन्न झाला। कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर सौ निर्गुणा व डॉक्टर श्री के.टी. गवळी यांचा औक्षण करून उपस्थितांच्या हस्ते कुंकुम, तिलक, अक्षदा, हळदी कुंकू व गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं। आई सौ निर्गुणा बाबा डॉक्टर केराप्पा यांनी पुन्हा एकदा 50 वर्षांनंतर वरमाला घालून लग्नाच्या आठवणी ताज्या केल्या। सौ निर्गुणा व डॉक्टर श्री केराप्पा गवळी यांचे लग्नाच्या 50व्या वाढदिवसाचा सुवर्ण क्षण रविवार दिनांक 12 मे 2024 रोजी लग्नाचा सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सौ निर्गुणा व डॉक्टर के.टी. गवळी यांच्या हस्ते 7 झाडांचं पेनूर येथे वृक्षारोपण करण्यात आलं। प्रवेशद्वारावरती सुवासिनींच्या हस्ते औक्षण केलं। वाद्यांच्या मंगलस्वरात पुष्पवृष्टीनं व्यासपीठावर आगमन झालं। वधूवरांचे 51 दिव्यांनी सुवासिनींच्या हस्ते औक्षण केलं। वधूवरांनी केक कापून एकमेकांना भरविला। नातवंडांनी नृत्याच्या माध्यमातून आजी आजोबांप्रती आदर व्यक्त केला। नातेवाईक व स्नेही यांच्या मनोगतातून आठवणींना उजाळा दिला। स्लाइड शोच्या माध्यमातून गवळी परिवाराचा जीवनपट मांडण्यात आला। सोलापूर येथील ऑर्केस्ट्राच्या सुमधुर गीतांनी उपस्थितांचं मनोरंजन केलं। नातेवाईक आणि मित्रपरिवाराकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला। डॉक्टर सौ जयश्री गवळी यांनी या कार्यक्रमाचं मनोवेधक प्रास्ताविक केलं। डॉक्टर श्री प्रशांत गवळी यांनी यथोचित आभार प्रदर्शन केलं। श्री जगन्नाथ भुजबळ सर यांनी संपूर्ण कार्यक्रमाचं बहारदार सूत्रसंचालन केलं। डॉक्टर केराप्पा गवळी यांचा जन्म 1950 ला पेनूर येथे झाला। सौ निर्गुणा यांचा जन्म 1957 ला सोलापूर येथे झाला। निर्गुणा यांचं शिक्षण 10वी पर्यंत झालं आहे। वयाच्या 18व्या वर्षी लग्न झालं। त्यांनी मुलांचं शिक्षण, घरकाम, शेतातील काम अत्यंत कष्टानं सांभाळून 4 मुली व एका मुलाचं संगोपन करून नेटका यशस्वी संसार केला। संयमी, प्रेमळ, कष्टाळू स्वभाव आहे। आजही त्या शेतावर जाऊन आणि दवाखान्यांमध्ये देखरेख करण्याचं काम तसेच घरातील नातवंडे लाड, स्वयंपाकाचे काम शिताफीनं करत आहेत। डॉक्टर केराप्पा तुकाराम गवळी यांचं शिक्षण प्राथमिक व माध्यमिक मोहोळ कॉलेज सासवड, माळी शुगर, माईनगर, BVSC जनावरांचं डॉक्टर डिग्री शिक्षण परभणी येथे झालं। नंतर वयाच्या 24व्या वर्षी त्यांचं लग्न झालं आणि जनावरांचे डॉक्टर पशुधन पर्यवेक्षक म्हणून त्यांनी महाबळेश्वर, चाफळ तालुका पाटण, गुणवरे व बरड तालुका फलटण, मोही तालुका मान या ठिकाणी जनावरांचे डॉक्टर पशुधन पर्यवेक्षक, साखरवाडी तालुका फलटण येथे पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा केली। नोकरी रिटायरमेंट नंतर आजही त्या शेतकऱ्यांच्या घरोघरी जाऊन जनावरांच्या आजाराबद्दल, जनावरांच्या तक्रारींबद्दल, जनावरांच्या सर्व आरोग्याबद्दल सल्ला देऊन शेतकऱ्यांची, जनावरांची सेवा करत आहेत। अतिशय प्रेमळ, इमानदार, कर्तव्यदक्ष, कष्टाळू, साधी राहणी, उच्च विचारसरणी, देशप्रेमी स्वभावामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये सर्व संकटाला तोंड देऊन यशस्वी झाले आहेत। 1 कन्या डॉक्टर, 2 कन्या शिक्षिका, मुलगा डॉक्टर, BA MS MD पर्यंत त्यांचं शिक्षण केलं आहे। आज ज्याच्याकडे 22 एकर कॅनल बागायत जमीन असून शेतातील कामही ते करत आहेत। मुलगा डॉक्टर प्रशांत यांनी सन 2010 ला पेनूरला ग्रामपंचायत गाळ्यात OPD चालू केली। आज 20 खाटांचं स्वतःचं सुसज्ज हॉस्पिटल आहे। त्याच्याबरोबर त्यांची सून ही डॉक्टर जयश्री BA MS MS स्त्रीरोग तज्ज्ञ असल्यामुळे दवाखान्यांमध्ये रात्रंदिवस सेवा चालू आहे। छोटी मोठी ऑपरेशन्स होतात, तपासणीसाठी लॅब आहे, एक्सरे मशीन आहे, सोनोग्राफीची सोय आहे। अशा अनेक सोयीने युक्त साईकृपा हॉस्पिटल पेनूरमध्ये मोहोळ पंढरपूर रोडवर सेवा देत आहेत। याचा मनोमन आनंद त्यांच्या चेहऱ्यावर 50व्या लग्न वाढदिवसाच्या दिवशी निमित्त दिसून येत होता। या प्रसंगी सत्यशोधक शंकरराव लिंगे व सौ सुनंदा शंकरराव लिंगे यांनी त्यांचे अक्षता टाकून अभिनंदन केलं आणि भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या। विस्तारित सुखी परिवार कन्या सौ विद्या बनकर MA
MA DEd प्राध्यापक शिक्षिका पुणे. जावई श्री हनुमंत बनकर BE मेक इंजिनियर किर्लोस्कर ऑइल इंजिन्स पुणे. मूळ गाव निंबळक फलटण. नातवंडे पूजा प्रसाद कन्या सौ भारती भुजबळ MA BEd प्राध्यापक शिक्षिका जिल्हा परिषद सोलापूर. जावई श्री जगन्नाथ भुजबळ MA BEd माध्यमिक शिक्षक मूळगाव सदाशिवनगर नाथ. डॉक्टर नेहा नातू डॉक्टर प्रणव. कन्या डॉक्टर सौ वर्षा नाळे BHMS स्त्रीरोगतज्ञ. जावई डॉक्टर श्री प्रताप नळे BAMS मूळगाव गुणवरे तालुका फलटण. नात डॉक्टर मानसी. नातू ओजस. सुपुत्र डॉक्टर प्रशांत के गवळी BAMS MD. सुनबाई डॉक्टर जयश्री लिंगे गवळी BAMS स्त्रीरोगतज्ञ. सत्यशोधक शंकरराव लिंगे यांची कन्या. नात सई सिद्धी नातू साई. असा आनंदी परिवार आहे. त्यांची यशोगाथा आदर्श प्रेरणादायी आहे म्हणून त्यांचा समाजाला अभिमान वाटतो. यशस्वी क्रांतिज्योतींसारख्या दाम्पत्यास त्यांच्या लग्नाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा. त्यांनी 100वा वाढदिवस साजरा करावा. त्या आनंदी क्षणापर्यंत आपली सेवा करण्याची संधी मला मिळावी हीच निर्मिक चरणी प्रार्थना करतो आणि त्यांच्या परिवाराची दिनदुगणी रात चौगुणी प्रगती व्हावी हीच सदिच्छा. हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सत्यशोधक शंकरराव लिंगे, राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक OBC फेडरेशन. जन्म जन्म का साथ है तुम्हारा हमारा, तुम्हारा हमारा। जन्म जन्म का साथ है तुम्हारा, जन्म जन्म का साथ है तुम्हारा हमारा, तुम्हारा हमारा। महादेवाच्या नंदी दत्ताच्या मोर गाय कृष्णादेवाच्या प्रतिनिवाले परमेश्वराला आदर मागू सांग परत
जावाई कॅमेराला आला. गौरव काढते थोडं काढून. फोटो तर निघाले. मम्मी माझा कोर्स पडलाय. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त तिथं चालू दिलं तांदूळ टाकायचं.